पत्नी व मेहुण्याकडून सुपारी देऊन अभियंता नवऱ्याचा खून. खुनाच्या गुन्ह्याचा कराड शहर पोलिसांकडून 12 तासाच्या आत उलगडा. दिनांक 6/6/2026 रोजी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाणे बीट मार्शल 1 ला माहिती मिळाली की बहुउद्देशीय हॉलसमोर एका पायी चालणाऱ्या इसमाचा अपघात झाला आहे. त्यास अल्टो 4 चाकी गाडीने उडवली आहे. सदर ठिकाणी तात्काळ बीट मार्शल पोहोचून माहिती घेतली. सदर ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच ठिकाणी एक महिला पहाटेच्या वेळी हजर राहून पोलिसांना सांगितले की सदरचा जखमी इसम माझा पती लक्ष्मण श्रीरंग मंडले हे असून ते ठाणे येथे जलसंधारण खात्यामध्ये अभियंता आहेत. ते ठाण्याहून कराडला आले होते. त्यांना मी घेण्यासाठी आले आहे. माहितीमध्ये संशय होता. पोलिसांनी लागलीच जखमी इसमास डायल 108 ला फोन करून उपचारकामी कृष्णा हॉस्पिटल येथे ॲडमिट केले होते. सदर जखमी इसम जागीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांना प्रकरणाचा संशय आल्याने आजूबाजूचे व घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी पोलिसांचे लक्षात आले की 6/6/2026 रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास यातील जखमी मयत इसम हे कमल हॉस्पिटल समोरून चालत जात असताना एक अल्टो 4 चाकी कारने पाठीमागून येऊन भरधाव वेगाने इसम नामे लक्ष्मण श्रीरंग मंडले यास पाठीमागून उडवून त्यास चिरडून गाडी मागे पुढे करून त्याच्या जवळील बॅग व इतर साहित्य काढून घेऊन पळून गेलेले आहेत. तसेच परत काही वेळाने पुन्हा येऊन त्याच रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या इसमाच्या अंगावर गाडी घालून चिरडून जीवे ठार मारलेले आहे. सदरबाबत घटनास्थळावरून उपस्थित साक्षीदारांकडून उपयुक्त माहिती मिळाली असून सीसीटीव्हीमध्ये घटनेचे रेकॉर्डिंग झालेले आहे. घडल्या प्रकरणाबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ड्युटी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ आनंदा वनमाने नेमणूक कराड शहर पोलीस ठाणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली असून सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2026 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103(1) 311 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे हे करीत आहेत. दिनांक 5/6/2026 रोजी रात्री 10:30 वाजता ठाणे येथून बसने कराड येथे येत आहे असे आपली पत्नी सौ सुरेखा वय वर्ष 36 हीस फोन करून मला पहाटे कोल्हापूर नाका कराड येथे न्यायला ये असे सांगितले होते. पत्नी सौ सुरेखा व मयत लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असून भांडण होते. आपला पती आपणास त्रास देत आहे ही बाब मनात ठेवून 1 महिन्यापूर्वी सुरेखा लक्ष्मण मंडले व तिचा सख्खा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण याने मुंबई येथे जाऊन त्याचा कट काढण्याचा प्लॅन केला. 1 महिन्यापासून प्लॅन करून लक्ष्मण मंडले यास जीवे ठार मारण्याकरता आपल्या ओळखीच्या 2 लोकांना सुपारी देऊन त्यास पतीचे लोकेशन देऊन वरील घटना घडून आणल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. नमूद प्रकरणाचे तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून अशी बाब निष्पन्न झाली की इसम नामे लक्ष्मण श्रीरंग मंडले वय वर्ष 54 व्यवसाय सरकारी नोकरी जलसंधारण अभियंता शहापूर जिल्हा ठाणे मूळ राहणार मनव तालुका कराड जिल्हा सातारा. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित महिला पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले वय वर्ष 36 राहणार मनव तालुका कराड जिल्हा सातारा. संशयित इसम मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण वय वर्ष 40 राहणार सुरुल पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली यास ताब्यात घेतले असून कॉन्टॅक्ट किलर याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरणाच्या तपासकामी कराड शहर पोलीस ठाण्याकडील 3 पोलीस पथके रवाना झाली असून स्थानिक गुन्हे शाखा साताराकडील 2 पथके देखील रवाना झालेली आहेत. मान्य पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक भापकर, श्री निलेश तारू, श्रीमती श्रद्धा आंबले, श्रीमती जयश्री वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक वाघवे, कृष्णा डिसले, गुन्हे प्रकटीकरण शाखा कराडकडील पोलीस अंमलदार अशोक वाडकर, सतीश पाटील, संदीप कुंभार, सजन जगताप, अनिल स्वामी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, धीरज कोरडे, मोहसिन मोमीन, सोनाली पिसाळ सर्व नेमणूक कराड शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.